मैत्रिणींनो बघा, मी आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत करते। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला प्रत्येक मापानुसार शोल्डर कसं घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला शोल्डर पट्टी वगैरे हे 3 मेजरमेंटनुसार शोल्डर कसं मायनस करायचं, त्यानंतर तुमच्या गळ्याच्या आकारानुसार शोल्डर तुम्ही कसं मायनस करायचं, आणि मी चार्ट कशा पद्धतीने तयार केलेले आहे किंवा हे जे काही 5 गळ्याचे आकार आहेत, नेकचे शेप आहेत। तर आता तुम्ही म्हणाल चौकोन आहे म्हटल्यावर चौकोन नेकमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकाराचे नेक घेऊ शकतात, गोलमध्ये तुम्ही कोणत्या प्रकाराचे नेक घेऊ शकतात, हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला असेल की 5च नेक तर आपण घेऊ नाही शकत ना। गळ्यामध्ये 5 नेक आपण घेऊ शकत नाही, आकार आपण घेऊ शकत नाही, आपण डिफरंट पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे आकार आपण घेतो। समजलं असेल तुम्हाला मी काही सांगण्याचा प्रयत्न करते। तर आज मी तुम्हाला तो पॉइंट क्लिअर करणार आहे की तुम्ही एवढे 5 नेकद्वारे तुम्ही चौकोनमध्ये तुम्ही किती प्रकाराचे नेक टाकू शकतात, राऊंडमध्ये तुम्ही किती प्रकाराचे नेक घेऊ शकतात, हा जो काही स्वीट हार्ट नेक आहे याच्यामध्ये किती प्रकाराचे नेक घेऊ शकतात, याच्यात किती प्रकाराचे घेऊ, अशा वेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। त्यानंतर तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट कसे बघायचे किंवा शोल्डर तुम्ही किती घ्यायचा आहे गळ्याच्या आकारानुसार ते पण मी तुम्हाला क्लिअर करेल। आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला असेल ब्लाऊजवरून मापे। ब्लाऊजवरून मापे घेऊन मी तुम्हाला सगळं सांगेल की तुम्ही कसं ब्लाऊजवरून मापे घेऊन या पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकतात। तर मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल। सगळ्यात आधी हे तुम्ही समजून घ्या, रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। भरपूर जणांच्या रिक्वेस्ट आहेत की ताई आम्हाला समजत नाही की कोणता गळा, आता आम्ही कोणत्या गळ्यामध्ये बघायचं। समजा तुम्ही थोडासा इथं राऊंडमध्ये गळा घेतला तर तुम्हाला समजत नाही तो गोलमध्ये घ्यायचा की स्क्वेअरमध्ये घ्यायचा, किंवा इथं तुम्ही असं पंचकोनी घेतला किंवा असा पूर्ण पानगळा घेतला तर तुम्हाला समजत नाही तो व्ही लिपमध्ये येईल का स्वीट हार्टमध्ये येईल, ते पण मी तुमच्यासोबत क्लिअर करणार आहे, शेअर करेल। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते की तुम्हाला नेकचं शोल्डर कसं तुम्हाला डिसाईड करायचं आहे, ब्लाऊजचं शोल्डर कसं तुम्हाला डिसाईड करायचं। तर सगळ्यात आधी बघा, इथं आपलं हा फ्रंट पार्ट असेल ब्लाऊजचा। इथं सगळ्यात आधी इथं आपण अशा पद्धतीची ही जी काही असते ही शोल्डर पट्टी आपली असते। बाकीच्यांना समजत नाही की तुम्ही शोल्डर पट्टी म्हणजे नेमकं काय म्हणतात, तर ही आपली शोल्डर पट्टी असते। हा आपला गळा असतो, इथं तुम्ही कोणत्याही पद्धतीचा गळ्याचा आकार तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर इथून बघा आपण असा मुंड्याला आकार देतो, तर मुंड्याला आकार देतो तिथून आपली चेस्ट लाईन असते, आणि बघा ही आपली वेस्ट लाईन असते। समजलं असेल। रेग्युलर व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल। इथं आपले फ्रंट हुक असतात किंवा बॅक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठेही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। इथपर्यंत तुम्हाला समजलं। इथून आपण कुठले तरी पॅटर्न घेतो, समजा आपण प्रिन्सेस कट घेतला अशा पद्धतीचा, हे बघा प्रिन्सेस कट असेल किंवा फोरटक्स असेल, कटोरी असेल, ते बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने पॅटर्न डिसाईड करायचं। समजा हा झाला फ्रंट, हे बघ, आणि हा झाला बॅक, तर हा तुमचा बॅक नेक असेल, हा मुंडा असेल, इथून ही वेस्ट लाईन असेल म्हणजे कमरेची लाईन, पाठीमागे टक्स असतील किंवा नसतील तुमच्या आवडीप्रमाणे आहे। तर इथं फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी डायग्राम काढलेली आहे। तर बघा सगळ्यात आधी आपण काय करतो, ब्लाऊजची बघा ही बंद बाजू घेतो। ही बंद बाजू असते, इथून आपण सगळ्यात आधी शोल्डर टाकतो। बघा शोल्डर टाकलं
तर हे शोल्डर आपण कसं टाकतो, जे आपल्याला फुल शोल्डर मिळालेलं असतं त्याचं निम्मं टाकतो. पण आपल्याला तेवढं शोल्डर घ्यायचं असतं का? नाही. तर आपल्याला त्याच्यातून काहीतरी शोल्डर मायनस करायचं असतं. तर आता बघा, जी रेग्युलर पद्धत असते ना त्याच्यात डिसाईड असतं की तुम्ही एवढ्या साईजमध्ये एवढं शोल्डर टाका, एवढा मुंडा टाका. पण याच्यात तसं आहे का? नाही. ही कोणती मेथड आहे? राजाराणी कोचिंगची मेथड. तर सगळ्यात आधी आपल्याला काय लागत असतं, 3 मेजरमेंट कोणते लागतात मग शोल्डर मायनस करण्यासाठी? तर बघा मी तुम्हाला सांगते. नेक डीप तुमचा किती आहे ते तुम्हाला लागतं. नेक डीप बघा, नेकचा शेप, सगळ्यात आधी मेन म्हणजे लागणारा आपलं रेडी शोल्डर पट्टी. रेडी शोल्डर. रेडी शोल्डर म्हणजे काय? बघा, रेडी शोल्डर म्हणजे ही रेडी शोल्डर पट्टी, ही जी काही पट्टी असते ना ब्लाऊजमध्ये, हिला रेडी शोल्डर पट्टी म्हणतात. तर मी जेव्हा तुम्हाला म्हणते ना की रेडी शोल्डर पट्टी तुमची जेवढी असेल तेवढी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर तुम्ही 2.5, 3, 1 इंच, अगदी कोणाला एकदम छोटं शोल्डर पट्टी आवडते, कोणाला मोठी आवडते, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर आता समजा इथं मी शोल्डर पट्टी घेतलेली आहे 3 इंच. बघा, ही पण 3, तर बॅकमध्ये पण सेम असेल 3 इंच. हा बॅक पार्ट आहे. बघा, 3 इंच घेतली. त्यानंतर तुमचा नेक डीप किती आहे? समजा तुमचा फ्रंट नेक डीप किती आहे? 7 इंच. बॅक नेक डीप किती आहे? 10 इंच. समजलं? तुमचा नेक शेप कुठला आहे? पुढचा आहे राऊंड. बघा, रेडी शोल्डर आहे 3, नेक डीप आहे पुढचा 7 आणि मागचा 10. नेकचा शेप कुठला आहे? पुढचा कोणता आहे? राऊंड नेक. आणि मागचा कुठला आहे? समजा चौकोन घ्या किंवा कुठलाही घ्या. चौकोन मी इथं घेते तुम्हाला समजण्यासाठी. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे? 3 मेजरमेंट तुम्हाला लागतील. तर आता सगळ्यात आधी आपल्याला रेडी शोल्डर, तर बघा हा जो काही चार्ट आहे ना हा तुम्हाला समजेल. शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपल्याला लागणारे हे 3 मेजरमेंट आवश्यक आहेत. नेकचा शेप कुठला आहे, नेक डीप किती आहे आणि रेडी शोल्डर पट्टी किती आहे. तर इथं बघा मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. नेकचा शेप राऊंड म्हणजेच गोल गळा, नेक डीप 6, रेडी शोल्डर 2.5 इंच. फॉर्म्युला इथं काय दिलेला आहे? फुल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर, नंतर मग त्याला डिवाइड 2 करायचं. समजलं? आता मी तुम्हाला चार्ट घेऊन समजवते. बघा, अशा पद्धतीचे चार्ट आहेत. वरती अशी हेडिंग दिलेली आहे, रेडी शोल्डर 1 तर 1.25. रेडी शोल्डर तुमचं 1.5 ते 2.25. रेडी शोल्डर 2, 2.25, 2.5, 2.25. रेडी शोल्डर 3, 3.25, 3.5, 4.25. रेडी शोल्डर 4, 4.25, 4.5. आता इथं तुम्ही बघा, रेडी शोल्डर आपलं किती आहे? 3 इंच. मग आपल्याला हा चार्ट लागेल का 1 तर 1.25चा? नाही. हा लागेल का 1.5 तर 2.25? नाही. हा लागेल का 2 ते 2.25? नाही. तर कुठला लागेल? 3. बघा, 3, 3.25, 3.5, 4.25. तर 3 आपला इथं आहे ना. तर आपण हे रेडी शोल्डर 3 इंच हा चार्ट आपण समोर घ्यायचा. बाकी हे खालचं जे काही आहे ना नेक डीप वगैरे ते सगळं मी इथं सेम दिलेलं आहे. समजलं? फक्त शोल्डर पट्टीनुसार मायनस तुमचं वेगळं वेगळं होईल. हे बघा, आता मी इथं बघते रेडी शोल्डर आहे माझं 3 इंचाचं. तर मी 3 इंचाचा चार्ट घेतला. तुमचं 2 असेल तर तुम्ही 2 इंचाचा चार्ट घ्या. 1 इंच रेडी शोल्डर असेल तर तुम्ही 1 इंचाचा चार्ट घ्या. समजलं? क्लिअर? तर नेक डीप आहे पुढचा 7. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पुढचं समजवते.
नेक डीप आहे पुढचा 7 इंच. तर तुम्ही म्हणाल की बघा 5.5 ते 6.5 इथं पण दिलेलं आहे, 6.5 ते 7 इथं पण दिलेलं आहे आणि 7 ते 9 इथं पण दिलेलं आहे. पण मग आम्ही 7 कोणता बघायचा नेमकं, कुठे आम्ही बघायचं? बघा, जे आपलं एंडिंगला जातं ना तो अंक आपल्याला घ्यायचा नाही, जो स्टार्टिंगला जातो तो घ्यायचा. आता 6.5 नंतर 7 म्हणजे हा कुठे जातोय? नंतर शेवटी जातोय. आणि सुरुवात 7ची कुठून होते? इथून. तर सुरुवातीचा 7 बघायचा, शेवटीचा बघायचा नाही. समजा 9 असेल तर सेम करायचं तुम्ही, सुरुवातीचा बघा. 11 असेल सुरुवातीचा बघा, शेवटीचा बघायचा नाही. 9 ते 11 मध्ये काय येतो? 9:15, 9:30, 10, 10:15, 10:30, 10:45 एवढं तुमचं 9 ते 11 मध्ये येऊ शकतं. म्हणून तुम्ही नेक डीप तुमचा याच्यात असेल तर तुम्ही याच्यात बघा. 7 ते 9 मध्ये किती येईल तुमचा? 7, 7:15, 7:30, 8, 8:15, 8:30, 9 इतके मेजरमेंट तुमची येऊ शकतात. ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर बघा, नेक डीप आहे 7 इंच म्हणून मी या लाईनकडे इथं मी बोट ठेवला. आणि नेकचा शेप कुठला आहे माझा? राऊंड, फ्रंट. तर 7 आणि राऊंड इथं बोट ठेवते आणि जिथं माझी राऊंड नेक आहे ना तिथं मी खाली बोट आणते. राऊंड नेक इथं आहे, 7 ते 9चा ब्लॉक आहे ना. तर बघा, हा बोट आणि इथं ठेवलेला बोट असं कुठे मॅच होतात? इथं मॅच होतात. इथं होतील का? बघा, समजा मी इथं बोट ठेवला, हा बोट इथं ठेवला, इथं होतील का? नाही होणार. तर कुठे होतील? बघा, इथं बोट ठेवला, बरोबर अशा आणायचे. कुठं मॅच झालं? इथं. तर टोटल शोल्डरमधून किती मायनस करायचं आहे? सूत्र काय आहे? फुल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर. 3 मेजरमेंटनुसार तुम्हाला हे 3 मेजरमेंट तुमच्याकडे असतील ना, हे 3, तेव्हा तुम्हाला हे मायनस करायला मिळेल. तर त्यानंतर फॉर्म्युला वापरायचा, फुल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर, नंतर त्याला डिवाइड 2 करायचं. तर फुल शोल्डर समजा मी इथं एक्झाम्पलसाठी घेते 13 आहे. फुल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर किती आहे? 2.25 मायनस 2.25 इज इक्वल टू केलं किती झालं? 10.75 म्हणजे 10:15. नंतर त्याला काय करायचं? डिवाइड 2 करायचं. डिवाइड 2 किती मिळालं? 5.37. 5.37 म्हणजेच किती झाले? 5.25 इंच. क्लिअर आहे सगळ्यांना? हे बघा, मग तुम्ही 5.25 इंच शोल्डर तुम्ही घेऊ शकता. आपण डायरेक्टली एवढं 7-8 इंच तर घेऊ नाही शकत ना. तर मग आपल्या छातीच्या मापानुसार आपलं शोल्डर किती येईल? परफेक्ट येईल. क्लिअर आहे? कळलं असेल सगळ्यांना. एवढं डीपमध्ये कोणी सांगत नाही, एवढ्या फ्रीमध्ये तुम्हाला शिकायला मिळतंय. तुम्ही शिका. आम्ही 30 ते 40 हजार रुपये भरून शिकतो, त्यानंतर तुमच्यासोबत फ्री शेअर करतो. तर बघा, भरपूर महिलांना गरज असते, एवढी त्यांची आर्थिक परिस्थिती नसते की ते एवढी जास्त फी भरू शकतील, किंवा ते शिकायची पण इच्छा असते, घरात त्यांच्या मदतीची गरज असते. तर तेव्हा तुम्ही अशा महिलांना आपले व्हिडिओ शेअर करू शकतात. अगदी स्टेप बाय स्टेप नॉलेज मी इथं देते. आणि आपले यूट्यूबचे भरपूर स्टुडंट मला व्हॉट्सअपला फोटोसुद्धा शेअर करतात की ताई तुमच्या पद्धतीने आम्ही ब्लाऊज शिवतो, अगदी फ्रीमध्ये तुम्ही नॉलेज देतात, खूप छान बसतात. जे कोणी व्हॉट्सअपला जॉईन असतील, मी कधी कधी रिव्ह्यू पण स्टेटसला ठेवते, त्यांना दिसत असतील. जे कोणी नसतील ते होऊ शकतात जॉईन वगैरे. ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असतील ते व्हॉट्सअपला विचारू शकतात. त्यानंतर ज्यांना कोणाला अशा पद्धतीचे सर्व चार्ट्स वगैरे पाहिजे असतील राजा राणी कोचिंगचे, तर त्यांनी ते सुद्धा माझ्याकडनं चार्ट प्रोव्हाइड करून घेऊ शकतात. ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी रेडी पेपर पॅटर्न हवे असतील ते ऑर्डर करू शकतात. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल, तर तुम्ही त्या नंबरवरती मला मेसेज करू शकतात. कॉल कोणीही करायचा नाही, कॉल कोणाचाही रिसीव्ह केला जात नाही. समजलं? चला, आता आपण बॅक बघूयात. तर बॅकमध्ये किती आहे? नेकचा शेप कुठला आहे? चौकोन. नेक डीप किती आहे? 10 इंच. तर 9 ते 11 मध्ये येईल ना, तर 10 घेते. नेकचा शेप कुठला आहे? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे कोणता? चौकोन. तर दोन्ही बोटं मॅच करायची, किती मिळेल? 2.25. तर टोटल शोल्डर आपण इथं किती घेतलं होतं? 13 मायनस 2.25 म्हणजे 2.75 इज इक्वल टू 10.25. मग नंतर त्याला डिवाइड 2 करायचं. किती मिळालं? 5.12. 5.12 म्हणजे किती? 5 इंच आणि त्यावरती एक लाईन. समजलं?
आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की ताई आम्ही गळारुंदी किती घ्यायची. बघा बॅकमध्ये आपलं शोल्डर किती आलं होतं 5.25, फ्रंटमध्ये किती आलं होतं 5.12, म्हणजे 5 इंच आणि एक लाईन तुम्ही घेऊ शकतात, 5 इंच त्यावरती एक लाईन. तर आता बघा गळारुंदी तुमची तुम्हाला कशी मिळते बघा. इथून समजा आपण हे 5, हे बघा हे 5.25 इंच आपण बॅकचं शोल्डर मार्क केलं हं. तर इथून आता मी जर का समजा टाकली, रेडी शोल्डर पट्टी माझी किती असेल 3 इंचाची, तर त्याच्यात मला 1 इंच प्लस करून 4 इंचावरती इथं मार्क करायचं. इकडून इकडे मार्क करायचं, इकडून शोल्डरकडून गळ्याकडे मार्क केलं. 1 इंच शोल्डर पट्टीमध्ये आपण प्लस का करतो, अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जातं, अर्धा इंच स्लीव जॉईंटसाठी जातं. तर बघा रेडी शोल्डरचं मार्क करून इकडे हा जो काही गॅप मिळाला ना, ही असेल आपली गळारुंदी. काय असेल, गळारुंदी. मग बघा आता तुम्हाला इथं शोल्डरच वेगळं वेगळं मिळालं तर गळारुंदी पण तुम्हाला वेगळी वेगळीच मिळेल. आपल्याला फक्त मॅच काय करायचं आहे, ही जे काही शोल्डर पट्टी असते ना, ही शोल्डर पट्टी ही आपल्याला सेम मॅच करायची 3-3 इंच. बाकी तुमचा हा जो काही गॅप आहे ना बघा, ही गळारुंदी असते. हा गॅप तुम्हाला वेगळा वेगळा मिळला तरी काही हरकत नाही, पण ते तुमच्या बॉडीचा शेपनुसार, तुमचा गळ्याचा आकारानुसार ते ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बॉडीमध्ये बसतं. ज्यांनी कोणी ट्राय केले असतील त्यांना माहिती असेल, ज्यांनी कोणी ट्राय केले नसतील त्यांनी एकदा ट्राय करा, एकदा चुकलं 2दा ट्राय करा. काही प्रॉब्लेम आला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल, काही हरकत नाही. फक्त ट्राय करा, ट्राय करायला हरकत नाही. न्यूजपेपर घ्या. आणि हे एवढं सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आता सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. जसं सांगितलं तसं करा, बाकी तुम्हाला त्याच्यात कुठलंही एक्स्ट्रा लॉजिक लावायची गरज नाही. चला पुढे जाऊयात. आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल तर आम्ही गोल गळ्यामध्ये कुठला कुठला गळा घेऊ शकतात. बघा नेकचे पॅटर्न कुठले आहेत, स्क्वेअर नेक. तर बघा मी इथं टाकते स्क्वेअर नेक, त्यानंतर राऊंड नेक, त्यानंतर स्वीट हार्ट नेक. चुकलेला आहे हा शेप, असा हा शेप येईल असा. त्यानंतर व्ही लिप नेक, त्यानंतर स्ट्रेट असा व्ही नेक. बघा आता तुम्ही इथं म्हणाल मग आम्ही फक्त हे 5च शेप घ्यायचे का, याच्यात आम्ही कुठला घेऊ शकतो. बघा स्क्वेअर नेकमध्ये ना तुम्ही हा स्क्वेअर झाला आपला, हा प्रॉपर चौकोन झाला. त्यानंतर याच्यामध्ये बघा तुम्ही असा चौकोनमध्ये इथं असे थोडे तुम्ही कर्व घेऊ शकतात. यू शेपमध्ये तुम्ही गळ्याचा आकार घेऊ शकतात. बघा झाला, यू शेपमध्ये गळ्याचा आकार झाला. हे जे काही कर्व आहे तिथं तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकता. नंतर समजा हा चौकोन गळा आहे, याच्यामध्ये तुम्हाला हवा तो शेप द्या, अगदी नॉर्मल असे कोपरे तुम्ही इथं तयार करू शकता. बघा अशा. तर कसा शेप तयार झाला बघा, हो असा. म्हणजे तुमचा गळ्याचा फायनल शेप कुठला आला, असा आला. बघा अशा पद्धतीचा आकार तुम्ही चौकोनमध्ये घेऊ शकतात. त्यानंतर गोल गळ्यामध्ये भरपूर आकार तुम्ही घेऊ शकतात, तुम्हाला हवा तेवढा डीप. तुम्ही बघा असा पण गोल घेऊ शकतात, असा. त्यानंतर तुम्ही असा मटका घेऊ शकतात गोलमध्ये. असे शेप घ्यायचे असतील ना तर तेव्हा तुम्ही म्हणाल आता आम्हाला तर मटका शेप घ्यायचा आहे, पण तुम्ही इथं तर मटका शेपचा नावच दिलेलं नाही किंवा आकार तुम्ही इथं टाकलाच नाही, तर तेव्हा तुम्ही राऊंड नेक. बघा तुम्हाला असा यू शेप घ्यायचा आहे, तुम्ही म्हणाल इथं यू शेप नाही, तेव्हा तुम्ही स्क्वेअर बघा, चौकोन बघा. तुम्हाला असा घ्यायचा आहे षटकोनी वगैरे, तेव्हा तुम्ही स्क्वेअर बघा. अशा पद्धतीने तुम्ही राऊंडमध्ये येणारे राऊंडमध्ये घ्या, थोडे स्क्वेअरमध्ये येणारे स्क्वेअरमध्ये घ्या. त्यानंतर आता बघा हा स्वीट हार्ट नेक आहे, हा स्वीट हार्ट नेक आहे. तर याच्यात बघा तुम्ही अगदी बघा असा ब्रॉड पण घेऊ शकतात, असा फ्रंटमध्ये असा ब्रॉड पण घेऊ शकतात व्ही लिपमध्ये, किंवा असा पण तुम्ही घेऊ शकतात, असा पण तुम्ही घेऊ शकतात.
किंवा अगदी असा पण तुम्ही घेऊ शकता तसा. बघा, हे तुमचे स्वीट हार्ट नेकमध्ये येतील. एवढे हवे तेवढे प्रकार येतील. मला आता जेवढं आठवण आहे तेवढे प्रकार मी तुमच्यासोबत सांगते, पण याच्यात तुम्हाला जेवढे प्रकार हवे असतील तेवढे तुम्ही घ्या. फक्त करताना काय चेक करा, बघा आता इथं कोन तयार होतो ना, असे कोनवाले जे नेक आहेत ते तुमच्या स्वीट हार्टमध्ये येतील. समजलं? त्यानंतर तुम्ही असा पण घेऊ शकतात. समजलं? इथं तुम्ही गोलमध्ये अगदी असा ब्रॉड मटका पण घेऊ शकतात. हे बघा, अगदी ब्रॉड. क्लिअर आहे सगळ्यांना? तुम्ही याच्यात कुठलीही डिझाईन ट्राय करा. आता याच्यात तुम्ही स्क्वेअरमध्ये बघा, एवढा ब्रॉड पण तुम्ही घेऊ शकतात एवढा, आणि खाली बघा असा थोडासा कर्व देऊ शकतात असा. स्क्वेअरमध्ये तुम्ही असा पण नेक घेऊ शकतात असा. एकदम असा थोडा नॉर्मल राऊंड द्यायचा आहे खाली, असा पण घेऊ शकता. हे सगळे तुमचे स्क्वेअरमध्ये येतील. समजलं? हे तुमच्या राऊंडमध्ये येतील. हे नेकचे शेप जे काही आहे ते तुमचे स्वीट हार्टमध्ये येतील. व्ही लिप नेक. व्ही लिप नेक म्हणजे बघा, त्याला असा राऊंड असेल, व्ही प्रकाराचा असेल पण असा राऊंड असेल, इथं कर्व असतील असा. त्यानंतर तुम्ही इथं बघा असं नॉर्मल पान घेऊ शकतात. एवढा ब्रॉड पण तुम्ही घेऊ शकतात अशा पद्धतीने. आणि व्ही मध्ये तर तुमचा फक्त स्ट्रेटच येईल. याच्यात तुम्ही कुठलंही पॅटर्न ॲड करू शकतात इथं, पण इथं स्ट्रेट व्हीच येईल. समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? तर आता तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की कोणता नेकचा शेप आम्ही आला घ्यायचा असेल तर तो कोणत्या नेकमध्ये बघायचा. क्लिअर आहे? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला मी क्लिअर केला. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजनुसार, गळ्यानुसार शोल्डर किती ठेवायचं, किती घ्यायचं, शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा, रेडी शोल्डर म्हणजे काय, नेक डीप तुम्हाला कसे बघायचे, स्टार्टिंगचे बघायचे का एंडिंगचे बघायचे ते पण मी तुम्हाला सांगितलं. भरपूर असे कन्फ्युजन मी तुमचे दूर केले. तर बघा, अजून कोणाला कोणत्या टॉपिकवरती ही व्हिडिओ हवा असेल, कोणता डाऊट असेल ते सांगा. मी भरपूर असे सेपरेट व्हिडिओ पण अपलोड करते की जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर होतील. अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहेत, कोणत्याही प्रकाराचा गोंधळ करून घेऊ नका. त्यानंतर मी ड्रेसचे सुद्धा चार्ट सगळे तयार करून ठेवलेले आहेत. ड्रेससाठी लागणारे चार्ट बघू शकता. ड्रेससाठी जेवढे जे काही चार्ट लागतात ना तेवढे मी तयार केलेले आहेत. ड्रेसचे पण व्हिडिओ आपण बघणार आहोत. आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सगळ्यात आधी ब्लाऊज मेजरमेंटचा देते. ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, कारण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे खूप रिक्वेस्ट आहेत सगळ्यांचे. त्यानंतर 4-5 दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते. आमच्याकडे प्रोग्राम होता म्हणून आम्ही गावी गेलो होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ तर काही रेग्युलरी आले नाही. पण आता रेग्युलर व्हिडिओ येतील, त्यामुळे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कोणाला काही प्रश्न वाटले तर ते पण नक्की विचारू शकतात. केव्हाही विचारा, तुम्हाला आन्सर मिळेल. समजलं? चला तर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शोल्डर कसं घ्यायचं हे समजलं असेल. मुंडा कसा ड्रॉ करायचा याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. स्लीव्जचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे.
तर अशा छोट्या छोट्या टॉपिकवरती व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल। तर आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते। रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ताई शोल्डर कसं घ्यायचं आम्हाला समजत नाही, त्यांच्यासाठी मी बनवून दिलेला आहे व्हिडिओ। परत आता नेक्स्ट व्हिडिओ ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊजवरून शोल्डर कसं टाकायचं हे पण सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी स्वतः आधी ट्राय करते, त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते। त्यामुळे ब्लाऊज मेजरमेंटवरून ब्लाऊजवरून मापे घेऊन मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केलेला आहे। ब्लाऊज प्रॉपर बसला आहे फिटिंगला, म्हणून मी तुमच्यासोबत ते ब्लाऊजवरून मापे घेऊन या पद्धतीची कटिंग आणि स्टिचिंग शेअर करणार आहे। तर सगळ्यांनी रेग्युलरी व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आजचा व्हिडिओ थांबवते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे मनापासून आभार आहे। तर ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी रेडीमेड पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी ऑर्डर करा लवकर लवकर। तर मी ऑफरसुद्धा ठेवलेली आहे न्यू इयर स्पेशल, ज्यांनी कोणी व्हॉट्सअपला जॉईन असतील त्यांना माहिती असेल। तर अशा जे का नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। माझी व्हिडिओ तुम्हाला किती उपयोगी वाटतं हे पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात।